कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने
साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या अनुपम कृतीचं अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं तत्वचिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत. 6व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. कालपर्यंत आपण जो विचार पाहिला त्यामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आहे की देवा, योगासंबंधी अधिकारी असण्याची आवश्यकता आहे काय? तर भगवंतांनी दिलेलं उत्तर आहे की इंद्रिय आणि मनांचा निग्रह ज्याच्या ठिकाणी नाही तो योगासंबंधी मुळीच अधिकारी नाही आहे. अर्थात योगशास्त्रासंबंधी अधिकार संपन्न होण्याकरता मन आणि इंद्रिय यांचा निग्रह होणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा एकंदरीत चित्ताच्या 5 अवस्था योगशास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत. आणि यापैकी निरुद्ध चित्त ज्याचं झालेलं आहे किंवा एकाग्र चित्त ज्याचं झालेलं आहे, इंद्रियांवर ज्याने विजय प्राप्त करून घेतलेला आहे, असा पुरुष या योगशास्त्राचा अधिकारी आहे. आणि म्हणून पुढे भगवंताने असं सांगितलेलं आहे की अधिक भोजन करणारा किंवा अगदीच न भोजन करणारा, अधिक झोप घेणारा किंवा अगदीच न झोप घेणारा असा जो पुरुष असेल तर त्याला योग साध्य होत नाही. कारण की अतिशय झोप घेणं हे देखील घातक आहे, त्याप्रमाणे अजिबातच झोप न घेणं हे देखील घातक आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे पहिले धर्म साधन आहे आणि त्या साधनाला जर आपण जपलं तर आपला पुढचा परमार्थ हा सिद्ध होणार आहे. म्हणून अनेक जण असे पाहायला मिळतात की उपवासाच्या दिवशी अजिबातच काही भक्षण करीत नाहीत, परंतु यामुळेच त्यांना ग्लानी वगैरे निर्माण होते आणि मग जे भगवंताचं नामस्मरण वगैरे व्हायला पाहिजे ते त्यांच्याकडनं घडत नाही. मग उपवासाच्या दिवशी महत्त्वाचं काय आहे? केवळ काही भक्षण न करणं हे महत्त्वाचं आहे की भगवंताचं नामस्मरण वगैरे महत्त्वाचं आहे? तर आपल्याला निश्चितपणे असं सांगता येतं की भगवंताचं नामस्मरण घडणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग कदाचित ते नामस्मरण घडण्याकरता शरीर प्रकृतीची प्रतिकूलता निर्माण होऊ नये म्हणून थोडंसं आपण अन्न याचा अर्थ हविष्य अन्न सेवन केलं तरीसुद्धा चालू शकेल. म्हणून भागवताच्या संबंधामध्ये सुद्धा असं चिंतन आलेलं आहे की निराहार राहून भागवताचं चिंतन करावं हे अधिक उत्तम आहे. परंतु जर अशक्तपणा येणार असेल तर एकभुक्त आणि एकभुक्त राहूनही जर साध्य होणार नसेल तर 2 वेळेला सात्विक आहार घ्यावा आणि कथा श्रवण करावी, कथेचं चिंतन करावं. तोच विचार भगवान या ठिकाणी सांगत आहेत की विषयांचा जसा अतिभोग नको आहे तसा त्यांचा अतिद्वेषही नसावा किंवा त्यांचा पूर्ण प्रतिबंध करावा असंही शास्त्राला मान्य नाही आहे. तर मग नेमकं कसं असावं या संबंधामध्ये आता पुढच्या श्लोकात सांगतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे ज्याचे आहार विहार हे परिमित आहेत, 1. ज्याच्या सर्व कर्माविषयी क्रिया मर्यादित आहेत, 2. ज्याचं झोप आणि जागणं हे मर्यादित आहे, अशा पुरुषाला हा योग दुःख निवर्तक होतो. म्हणजे अन्यथा तो दुःख देणारा अर्थात त्रास देणारा, समाधान न देणारा ठरतो. म्हणून काय काय पाहिजे तर आहार आणि विहार हे परिमित पाहिजे, मर्यादित स्वरूपामधले हवे आहेत. किंबहुना आयुर्वेदामध्ये असं एक चिंतन आलं आहे की एक वैद्य अरण्याच्या मार्गातनं जात असताना त्यांना एक पक्षी आवाज करताना आढळला. तो पक्षी असा आवाज करत होता, कोरुक कोरुक कोरुक. तर हे वैद्यच असल्यामुळे यांनी त्याचा अर्थ असा लावला, कहा अरुक कहा अरुक. ते
को जे आहे ना, तर ते पुढे असलेलं एक यस जे असतं ते म्हणजे नकारार्थी अव्ययाचा विचार त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्या वैद्यांना असं वाटलं की हा पक्षी मला विचारतोय, कोण निरोगी राहू शकतो, कोण निरोगी राहू शकतो. तर या वैद्यराजाने त्याला उत्तर दिलेलं आहे, हितभूक ऋतभूक मितभूक, की जो आपल्या प्रकृतीला जे हितकारक आहे असं भक्षण करणारा आहे तो निरोगी राहू शकतो. अर्थात कफ, पित्त आणि वात अशा 3 प्रकारच्या प्रकृती आपल्या शरीराच्या ठिकाणी असतात. मग त्यापैकी आपली प्रकृती कफ प्रकृती आहे की वात प्रकृती आहे की पित्त प्रकृती आहे, ते पाहून त्या प्रकृतीला अनुरूप असा आहार घेणारा जो आहे त्याला हितभूक असं म्हणतात. असा जो हिताहार ग्रहण करणारा आहे तो नेहमी निरोगी राहतो. बरं, दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ऋतभूक. म्हणजे एकंदरीत 3 ऋतू आपल्याकडे सांगितले गेलेले आहेत, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. आणि मग त्या ऋतूचा विचार करून त्या ऋतुमानानुसारच देखील जो अन्न सेवन करणारा आहे, ग्रहण करणारा आहे, तो देखील निरोगी राहतो. उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये जर आपण आईस्क्रीम किंवा बर्फाचा गोळा वगैरे खाल्ला तर आपली प्रकृती चांगली राहील काय? त्या ठिकाणी आपल्याला आणखी सर्दी, पडसं, ताप इत्यादींचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून ऋतूच्या अनुसारे आहार ग्रहण करणारा हा देखील निरोगी राहतो. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची सांगितलेली आहे की जी भगवान या ठिकाणी सांगतात, मितभूक. मित शब्दाचा अर्थ आहे की परिमित, मर्यादित. किंबहुना शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे, देवाने आपल्याला जन्माला घालताना 2 गोष्टी मोजून दिलेल्या आहेत, एक श्वास आणि दुसरी घास. अधिक प्रमाणामध्ये श्वास खर्च झाला तर आयुष्य लवकर परिसमाप्त होतं, आणि घास जर आपल्याकडनं अधिक भक्षण केले गेले तर आपलं तोंड लवकर बंद पडतं. अर्थात आपलं आरोग्यही टिकावं आणि आयुष्यही वाढावं असं जर वाटत असेल तर श्वास आणि घास हे दोन्हीही मित म्हणजे मर्यादित स्वरूपामध्ये त्यांचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून जो मिताहारी आहे तो भरपूर काळ जगतो आणि निरोगी जगतो, हे महत्त्वाचं आहे. म्हणून भगवान सांगतात, युक्त आहार विहारस्य. आहार आणि विहार दोन्हीही युक्त म्हणजे योग्य असले पाहिजेत. परिमित शब्दात सांगितला अर्थ मर्यादित, परंतु भगवंतांनी युक्त शब्द जो वापरलेला आहे तर युक्त शब्दाचा अर्थ योग्य असा देखील आपल्याला करावा लागेल. योग्य आहार म्हणजे काय आहे तर त्या इंद्रियांकडनं घेतले जाणारे जे विषय आहेत ते सात्विक विषय ग्रहण व्हावेत, तर त्याला युक्त आहार म्हणजेच योग्य आहार असं म्हटलं जाईल. बघा आपण नेत्र हे इंद्रिय जे आहे, या इंद्रियाचा विषय काय आहे? रूप. रूप हा नेत्र इंद्रियाचा आहार आहे. मग या नेत्रेंद्रियाने 2 प्रकारचे आहार आपल्याला प्राप्त होतात. एक तर जे दृश्य पाहू नये ते दृश्य पाहणे, तशा पद्धतीचे व्हिडिओ म्हणा, फोटो म्हणा, हे पाहणे. हा जो आहे हा नेत्रेंद्रियाचाच आहार आहे, परंतु हा योग्य आहार आहे काय, चांगला कल्याणकारी आहार आहे काय, तर आपल्याला उत्तर देता येईल नाही, हा युक्त आहार नाही आहे. परंतु त्याच डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहणे असं जर घडलं, चांगल्या गोष्टी पाहणे असं जर घडलं, तीर्थदर्शन करणे असं जर घडलं, तर तो त्या नेत्र इंद्रियाचा युक्त आहार म्हणजे योग्य आहार झालेला आहे. मग असंच जे आहे प्रत्येक इंद्रियाच्या संबंधाने विचार करा की शब्द हा कर्णेंद्रियाचा असलेला आहार आहे. मग त्या कर्णेंद्रियाने चित्रपटातली गाणी असतील, शिवीगाळ असेल, हे ऐकणं म्हणजे त्या कर्णेंद्रियाचा तो असलेला अयोग्य आहार आहे. परंतु त्या कर्णेंद्रियाने अभंग ज्ञानेश्वरी ऐकणं, काही सुंदर भगवंताची चरित्र ऐकणं, त्यानंतर सत्शास्त्र श्रवण करणं, अभंग ऐकणं, हा सर्व जो विचार आहे तर हा त्या कर्णेंद्रियाचा असलेला युक्त आहार आहे म्हणजे योग्य आहार. आता मी हे 2 इंद्रियांचे आहार आपल्याला एक उदाहरणार्थ व्यक्त केलेले आहेत. या पद्धतीने 5ही इंद्रियांचे आहार आपण लावून घ्या.
तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही जे आहार आहेत तर हे चांगले असावेत, सात्विक असावेत. आणि असं जर असेल तर तो युक्ताहार झाला असं समजा. आणि असा जो युक्त आहार करणारा आहे तो या योगाचा अधिकारी आहे किंवा त्याच्याकरता योग हा चांगलं फळ देणारा आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आता आपण इंद्रियांचा आहार पाहिला ना, पण त्याबरोबर युक्त आहार या शब्दाचा अर्थ व्यवहारामध्ये सुद्धा चांगलं अन्न सेवन करणं, त्याला युक्त आहार असं म्हटलं गेलेलं आहे. चांगलं अन्न सेवन करणं म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये कांदा, लसूण इत्यादी जे काही पदार्थ आहेत ते वर्ज्य करणं म्हणजेच युक्त आहार आहे. परमार्थिक क्षेत्र आणि आयुर्वेद यामध्ये थोडीशी गफलत आहे या ठिकाणी, की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून लसूण हा जो आहे हा अत्यंत औषधी असा आहे. किंबहुना एक वाक्य मला गुरुदेवांनी सांगितलं होतं, भक्षितेपि लशुने न शांत व्याधीही. काय, लसूण खाल्ल्यानंतरही व्याधी शांत झाली नाही, तर लसूण खाल्ल्यानंतरही व्याधी शांत होत नसेल तर ती व्याधी निश्चितपणे असाध्य आहे असा त्याचा अर्थ गृहीत घेतला जात असे. अर्थात लसण हा भक्षण करणं आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे की नाही? होय, अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु परमार्थाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो उग्र असल्यामुळे, तामस असल्यामुळे तो तमोवृत्ती वाढवतो. कांद्याचीही तशीच परिस्थिती आहे. आपल्या शरीरातील उष्णता नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कांदा महत्त्वाचा मानला जातो, परंतु तोच कांदा कामविकार वाढवण्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. किंबहुना असं सांगितलेलं आहे, पलांडू भक्षणम पुनरुपनयनम, की ब्रह्मचारी जो असेल याने जर कदाचित कांदा लसूण भक्षण केला तर त्याची पुन्हा मुंजबंधन करावी. म्हणजे किती प्रतिकूलता आहे. किंबहुना याला प्रमाण कुठे आहे ते नेमकं कल्पना नाही, परंतु शास्त्रवचनानुसार असं ऐकलं आहे मी गुरुदेवांकडनंच, की एक वेळेला भक्षण केलेला कांदा लसूण हा 6 महिन्याची साधना परिसमाप्त करतो, इतका बाधक आहे. मग असा जर आपण आहार घेतला तर त्याला युक्त आहार असं आपल्याला म्हणता येईल काय? म्हणता येत नाही. म्हणून असं आहे, कालदुष्ट, जातीदुष्ट आणि स्वभावदुष्ट असे 3 प्रकारचे आहार घेऊ नये असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. कालदुष्ट याचा अर्थ काय आहे, की त्याच्यावरती फार काळ उलटून गेलेला असेल तर ते कालदुष्ट असा अन्नाचा तो विषय होतो. म्हणजे अन्न शिजवल्यापासून 3 तासाच्या आत जर अन्न आपण सेवन केलं, 1 प्रहराच्या आत, तर ते अन्न उत्तम लाभदायी ठरतं, शरीराचं पोषण करणारं ठरतं, सप्तधातूंची वृद्धी करणारं ठरतं. आणि त्यानंतर जर आपण अन्न भक्षण केलं तर केवळ पोटाची खळगी भरते, परंतु त्यापासून रक्त इत्यादी जे सप्तधातू निर्माण व्हायला पाहिजे, सात्विक अंतःकरण जे निर्माण व्हायला पाहिजे ते होत नाही. म्हणून शिळं किंवा अधिक वेळ झालेलं अन्न जे आहे त्याला कालदुष्ट असं म्हणतात. त्यानंतर काही असतात दृष्टीदोषयुक्त, म्हणजे विटाळशी स्त्री असेल, कुत्रे असेल, यांची दृष्टी ज्या अन्नावर पडलेली आहे ते अन्न भक्षण करू नये असं शास्त्राने चिंतन दिलेलं आहे. याला दृष्टीदोषयुक्त अन्न असं म्हटलेलं आहे, आहार म्हटलेला आहे. बरं, यानंतर सांगितलेलं आहे काही स्वभावदुष्ट. स्वभावदुष्ट म्हणजे काय? निसर्गतःच जे दुष्ट म्हणून सांगितलेले आहेत असे मांसाहार असेल, आत्ता आपण पाहिलेला कांदा लसूण वगैरे असेल, असे अनेक पदार्थ आहेत. किंबहुना आपण चातुर्मासाचं चिंतन केलं तर चातुर्मासामध्ये अनेक गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत की नाही? तर या सगळ्या ज्या आहेत या स्वभावदुष्ट गोष्टी आहेत. या सर्वांचा आहार जर असेल तर त्याला युक्त आहार असं आपल्याला म्हणता येईल का? म्हणून भगवान सांगतात की आहार घेत असताना देखील तो सात्विक आहार असला पाहिजे आणि इंद्रियांचा आहार देखील सात्विक असला पाहिजे, तर त्याला युक्त आहार असं म्हटलं जाईल. आणि असा जो युक्त आहारवान पुरुष आहे तोच या योगशास्त्राचा
अधिकारी आहे, या योगाचा अधिकारी आहे. बरं, फक्त आहाराचं चिंतन भगवान करत नाही, आहाराबरोबर विहाराचा देखील विचार करतात, की त्याचा विहार देखील योग्य असला पाहिजे. उन्हाच्या वेळेला जर बाहेर पडला, खूप उन्हामध्ये फिरला, तर प्रकृती चांगली राहील का बिघडेल हो? बिघडेल ना. किंवा भरपूर खूप पाऊस पडतोय आणि अशा भर पावसामध्ये जर मनुष्य फिरायला लागला तर सर्दी होणारच आहे, खोकला येणारच आहे. अर्थ काय कळाला? विहार देखील चांगला असला पाहिजे. किंबहुना इतिहास साक्ष आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे हे नर्मदा किनारी सारंगखेडा या ठिकाणी असताना वातावरण प्रतिकूल होतं, परंतु बाजीरावांना घोड्यावर बसून रपेट मारण्याची नेहमीची असलेली सवय. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये बाजीराव आपल्या छावणीतनं बाहेर पडले आणि नर्मदा किनारी रपेट करून आले, परंतु त्या वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम झाला. अगोदरच अनेक लढाया करून थकलेलं शरीर, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आणि त्या प्रतिकूल वातावरणाने त्यांच्यावरती जे आक्रमण केलं, थंडी ताप वगैरे आला आणि त्यामध्येच बाजीराव पेशव्यांची घटना झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अर्थ काय झाला? यांचा विहार होता, परंतु तो विहार युक्त होता असं नाही आहे. यामुळे जसा युक्त आहार असावा तसा युक्त विहारही असावा. म्हणून ज्याचा आहार विहार युक्त आहे, परिमित आहे, तो योगाचा अधिकारी आहे. त्यानंतर सर्व कर्मातल्या क्रिया देखील या मर्यादित असल्या पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अति नसावं. मग कोणतंही कर्म असो ते, मग ते व्यावहारिक कर्म असो अथवा पारमार्थिक कर्म असो, सर्व कर्मांचा विचार करत असताना त्यामध्ये क्रिया ही मर्यादित असली पाहिजे. बरं, यानंतर युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न या शब्दाचा अर्थ झोप आणि अवबोध या शब्दाचा अर्थ जागणं, जागरण. तर झोप आणि जागरण ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा कशा हव्यात? मर्यादित हव्या आहेत. अधिक झोपणं देखील रोगाला कारण आहे, तर अधिक जागरण हे देखील रोगाला हेतुभूत ठरणार आहे. म्हणून ज्याचे आहार विहार हे योग्य आहेत, सात्विक आहेत, मर्यादित आहेत, परिमित आहेत, त्यानंतर ज्याच्या सर्व कर्माविषयीच्या क्रिया मर्यादित आहे आणि ज्याची झोप आणि जागरण हे देखील मर्यादित आहे, अशा पुरुषाने आचरण केलेला योग त्याचं दुःख निवारण करणारा ठरतो. अन्यथा याच्या विपरीत वागणारा जो आहे त्या पुरुषाला हा योग दुःख निवर्तक नसून दुःखद ठरतो. आता यावरती व्याख्यान जे आहे ते बघण्यासारखं आहे. आहार तरी से विजय, परियुक्तीचे ने मापे म विजय, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. म्हणजे देह जिवंत राहण्याकरता अन्न सेवन तर केलंच पाहिजे, परंतु ते नियमाच्या मापाने मोजलं जावं. गंमत बघा कशी आहे. भोजन करताना किती भोजन करावं किंवा भोजन करताना बसावं कसं, तर या संबंधामध्ये वेगवेगळे आपल्याला चिंतन पाहायला मिळतात. आयुर्वेदामध्ये एक चिंतन असं आलेलं आहे की आपण शौचाला जसं बसतो तर तशा स्थितीमध्ये भोजनाला बसावं आणि मग भोजन करावं. यामुळे काय होतं की आपल्या उदरावरती तो दाब असल्या कारणाने अधिक आपल्याकडनं अन्न सेवन घडत नाही. बरोबर शरीराला अगदी जितकं आवश्यक आहे तितक्याच अन्नाचं सेवन आपल्याकडनं घडतं. आपण काय करतो? टेबल खुर्चीवर बसतो किंवा मांडी घालून बसतो. त्यावेळेला अन्न सेवन करत असताना मन आपल्याला अंतःकरणातनं सांगत असतं की ठीक आहे, आता पुरे झालं, पुष्कळ झालं, परंतु जिव्हा जी असते ती मागत असते, नाही अजून एक वाटी रस हरकत नाही. आणि करता करता तो इतका खातो की अगदी घशाशी येतं. मग त्याला पहिले शतपावली करावी लागते, नंतरच पडता येतं, अन्यथा लगेच ते घशाशी येतं. अगदी इतकं भोजन करतो. शास्त्राने असं सांगितलं आहे, आपल्या उदराची जी मर्यादा आहे तर त्या मर्यादेच्या अर्धी मर्यादा म्हणजे 50% पोट हे अन्नाने भरावं, 25% पोट पाण्याने भरलं जावं आणि 25% जागा
ही वायूकरता शिल्लक राहावी असं जर घडेल, अशा पद्धतीने इतका मर्यादित आहार जर असेल तर कधीही रोग निर्माण होणार नाही. कारण की असं आहे, सगळे रोग केव्हा निर्माण होतात तर वाग्भटाने सांगितलं, मंदे अग्नौ प्रभवन्ति रोगाः. ज्या वेळेला जठराग्नी मंद होतो त्यावेळेला सगळे रोग निर्माण होत असतात. तो जठराग्नी प्रदीप्त राहावा असं जर वाटत असेल तर या पद्धतीचं भोजन चांगलं आहे. किंबहुना काशी क्षेत्री एक फार मोठे संत होऊन गेले. त्यावेळेला धर्मसंघाचे अध्यक्ष धर्मसम्राट स्वामी श्री हरिहरानंद सरस्वती यांना दुसरं नाव आहे करपात्री महाराज. करपात्री महाराज का नाव प्राप्त झालं तर हात हेच ज्यांचं भोजन पात्र आहे त्यांना करपात्र किंवा करपात्री असं म्हणतात. त्यांचा नियम होता दुपारी 12 वाजेला भिक्षा मागण्याकरता त्या गंगा किनाऱ्यावरनं गावामध्ये येत असत आणि दोन्ही हात पुढे करत असतात, अर्थात ओंजळ करत असत. त्या ओंजळीवर जेवढं अन्न बसेल तेवढंच अन्न सेवन करायचं, गंगामाईचं पाणी प्राशन करायचं आणि एका झाडाखाली निवांत भगवत चिंतन शास्त्रचिंतन करीत बसायचं. तर यांचा आहार किती होता, ठरलेला आहार, मित आहार, करपात्री, ओंजळीत बसेल तेवढंच अन्न. याचा परिणाम असा होता की भरपूर वय होऊनही ते कधीही आजारी पडल्याचं उदाहरण नव्हतं. म्हणजे जिवंत राहण्याकरता अन्न पाहिजेच आहे, परंतु ते नियमाच्या मापानं मोजलेलं असावं. हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरं, ज्याप्रमाणे अन्नाचा विचार करतात त्याप्रमाणे क्रियाजात आचर्ये तयाची स्थिती, म्हणजे याच रीतीने सर्व व्यवहारातील क्रिया देखील परिमित असाव्यात. म्हणजे व्यवहार देखील हा परिमित असला पाहिजे. बरं, याबरोबर पुढे सांगतात व्यवहार परिमित असला पाहिजे म्हणजे नेमकं काय असलं पाहिजे तर मितला बोली बोलीजे, मितिलिया पाऊली चालीजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एकी. म्हणजे मोजकं बोलावं. अधिक बोलण्यामध्ये आपली फार मोठी शक्ती ही वाया जात असते, म्हणून मोजकं बोललं पाहिजे. मितभाषी असलं पाहिजे. त्यानंतर मोजक्या पावलांनी चालावं. मोजक्या पावलांनी चालावं याचा अर्थ काय की अतिकष्टही त्या ठिकाणी नसावेत आणि झोपेला सुद्धा योग्य प्रसंगी मान दिला पाहिजे. नाहीतर झोप येते तरीसुद्धा आपला अभ्यास चाललाच आहे असं जर असेल तर अभ्यासही होणार नाही, वाचलेलं लक्षातही राहणार नाही आणि शरीराला देखील त्रास होणारच आहे. म्हणून झोपेलाही योग्य वेळी मान दिला पाहिजे. बरं, जागणे जरी झाले तरी भावे ते मितले, येतुलेनी धात साम्य संचले असेल सहजे. जागरण जरी करायचं म्हटलं, जागायचं जरी झालं तरी सुद्धा ते परिमित असलं पाहिजे. आणि असा नियमितपणा ज्याच्या वागण्यामध्ये आहे त्याच्या ठिकाणी अनायासे वात कफ पित्तांचं साम्य स्थिर होतं. काय आहे व्याधी कोणत्या वेळेला निर्माण होते तर शास्त्रकारांनी चिंतन दिलेलं आहे. ज्या वेळेला या प्रकृतीमध्ये म्हणजे कफपित्त वात या प्रकृतीमध्ये वैषम्य निर्माण होतं, चढ उतार निर्माण होतात, कमी अधिकपणा निर्माण होतो, त्यावेळेला आरोग्य हे बिघडत असतं. पण असं जर एका नियमामध्ये आपलं जीवन असेल, ठरलेली वेळ, ठरलेल्या वेळेला झोपणे, ठरलेल्या वेळेला उठणे, ठरलेल्या वेळेला जेवण करणे, जितकं साधारणतः ठरलेलं आहे तितकंच जेवण करणे, रोज 2 पोळ्या किंवा 3 पोळ्या जे आपलं ठरलेलं असेल, अशा पद्धतीचा जर नियमित आहार, नियमित व्यवहार जर असेल, नियमित निद्रा, नियमित जागरण असं जर असेल तर वात कफ पित्तांचं साम्य स्थिर होऊन आरोग्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून माऊली म्हणतात ऐसे युक्तीचे निहाते, जे इंद्रिया वोपिजे भाते, ते संतोषासी वाढते मनची करी. म्हणजे याप्रमाणे नियमांच्या हाताने जेव्हा इंद्रियांना आहार विहारांचा आपण खाऊ देतो त्यावेळेला आपल्याला संतोषाकडे जावं लागत नाही, तर मनच संतोषाला वृद्धिंगत करतं. बरं, पुढे सांगतात
यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. म्हणजे जेव्हा विशेष प्रकाराने निग्रहित केलेलं चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतं, तेव्हा सर्व विषयांपासून निरीच्छ झालेला पुरुष हा समाहित योगी असा म्हणवला जातो. म्हणजे आता पहिले युक्त आहार विहार वगैरे सांगितलं आणि आता मनाचा विचार सांगतात की ज्याने चित्त निग्रहित केलेलं आहे किंवा ज्याने आपल्या ह्या सर्व क्रिया निग्रहित केलेल्या आहे त्याचं अंतःकरण त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतं. आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण स्थित झालं की सर्व विषयांपासून तो पुरुष निरीच्छ होतो. म्हणूनच त्याला समाहित योगी असं म्हटलं गेलेलं आहे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे न अभ्यासिता. म्हणजे जेव्हा बाह्य इंद्रियांना आपण नियमित आहार विहारांचा आकार देतो किंवा त्यांना तो प्राप्त होतो तेव्हा अंतःकरणामध्ये सुख वाढतं आणि त्या स्थितीमध्ये प्राणायाम इत्यादिकांची क्रिया पुन्हा पुन्हा न करता एकदाच करूनही विना कष्टाने योग घडतो. म्हणजे जे चित्तस्थैर्य आपल्याला पाहिजे त्या चित्तस्थैर्याच्या प्राप्तीकरता वारंवार प्राणायाम करा, वारंवार धारणा करा, ध्यान करा. हा जो विषय आहे तो वारंवार न करता अशा पद्धतीने उपयुक्त पद्धतीने जर तो सर्व गोष्टीमध्ये निग्रहित असेल तर एक वेळेला जरी प्राणायाम केला तरी त्याचं अंतःकरण लगेच स्थिर होतं. विना कष्टाने त्याला योग प्राप्त होत असतो. कसा तर ज्याप्रमाणे जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपैसे घर रिघे. की ज्याप्रमाणे भाग्याचा उत्कर्ष झाला आणि उद्योगाचं निमित्त प्राप्त झालं तर सर्व प्रकारची संपत्ती आपोआप घरात प्रवेश करते. ही उभी फार महत्त्वाची आहे. माणसं जी आहेत सत्ता संपत्ती मिळवण्याकरता अहोरात्र धडपड करतात. रात्रंदिवस धडपड चाललेली आहे, खूप धावाधाव चाललेली आहे. परंतु केवळ धावाधाव केल्याने आपल्याला सत्ता संपत्ती प्राप्त होईल काय तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणून एका सुभाषितकारांनी फार सुंदर विचार मांडलेला आहे. ते म्हणतात माधाव माधाव विनैव दैवम नो धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः चेत धावनम साधनमस्ति लक्ष्म्याः श्वाधाव मानून लभेत लक्ष्मीम. की अरे जीवा विनाकारण दैवा वाचून प्रारब्धा वाचून केवळ धावाधाव करू नको. आणि केवळ धावाधाव करणं जर लक्ष्मी प्राप्तीचं साधन असतं तर सगळ्या कुत्र्यांचा संसार हा श्रीमंतीचा झाला असता. बघा आपण कुत्रं लहान असो तरुण असो वृद्ध असो ते उठलं की चालत नाही, ते उठलं की ते धावायलाच लागतं. परंतु आजपर्यंत कोणत्या कुत्र्याचा संसार श्रीमंतीचा झाला आहे? जर असं नाही आहे तर याचाच अर्थ असा आहे की केवळ धावाधाव करणं हे लक्ष्मी प्राप्तीचं साधन नाही. बर, मग भाग्य असावं आणि भाग्याबरोबर प्रयत्नाची जोड असावी. असं जर घडेल तर मग आपल्याला प्रयत्न न करता संपत्ती स्वतः आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित असं जगद्गुरु श्री तुकोबा यांनी देखील म्हटलेलं आहे की प्रयत्न हा निमित्त कारण आहे, परंतु सत्फळ प्राप्त होण्याकरता उपादान कारण महत्त्वाचं कारण जर काही असेल तर ते भाग्यच आहे. भाग्यम फलते सर्वत्र न विद्या न च पौरुषम. नेहमी भाग्याचा उदय जीवनामध्ये उत्कर्ष प्राप्त करून देणारा ठरतो. मग त्या ठिकाणी विद्याही उपयोगाला येत नाही आणि पौरुष पराक्रमही उपयोगाला येत नाही. बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं जातं बघा की एखाद्याच्या ठिकाणी खूप विद्वत्ता असते, खूप बुद्धिमान असतो, परंतु त्याला कुठेही मान नाही किंवा त्याचा कुठेही उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळत नाही. काही असे असतात की त्यांच्या ठिकाणी बुद्धिमत्ता नाही परंतु तरी देखील ते उच्च अधिकारावर आपल्याला पाहायला मिळतात. ही परिस्थिती आहे की नाही? अनेक ठिकाणी आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळेल.
काही जण अशी आहेत, हरिपाठ पाठ नसतो परंतु प्रथित यश कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि बरेच विद्वान असे आहेत की एकेका शास्त्राचा पार गाठलेले, परंतु त्यांचा कुठे नामोल्लेखही नाही आहे. म्हणजे अर्थ काय कळाला? विद्या किंवा पौरुष यामुळे काही श्रेष्ठता प्राप्त झालेली नसून भाग्याने ती श्रेष्ठता प्राप्त होत असते. पण भाग्य हे महत्त्वाचं आहे. उद्योग प्रयत्न हे निमित्त कारण आहे आणि भाग्य हे उपादान कारण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. भाग्य जर अनुकूल असेल तर काहीही करा, यश प्राप्त होत असतं. याला एक उदाहरण सांगतो. भाग्याची अनुकूलता असेल तर केलेला प्रयत्न कसा यशस्वी ठरतो याकरता एक मोळी व्यक्ती रोज लाकडं तोडायचा, मोळी बांधायचा, बाजारात आणून विकायचा आणि त्यापासून जे मिळेल त्यामध्ये आपला उदरनिर्वाह चालवायचा, कुटुंब पोषण करायचा. एक दिवस त्याच्या अंतःकरणामध्ये विचार आला की असं तर आपण पिढ्या मोळी विकत राहू, परंतु आपली उन्नती होणार नाही. उन्नती करून जर घ्यायची असेल तर काहीतरी आपण व्यवसाय केला पाहिजे. आणि म्हणून व्यवसाय करण्याकरता तो प्रवृत्त झाला. पण व्यवसाय करायचं म्हणलं की पहिले भांडवल पाहिजे. मग आता भांडवल काय, तर कुणाकडून तरी भांडवल उसनं घ्यायचं आणि व्यवसाय करायचा. म्हणून तो भांडवल मागण्याकरता बाजारपेठेत आला. एका शेठजीच्या दुकानी आला. त्यावेळेला सकाळी सकाळी दुकान उघडलेलं. शेठजीचा एक नौकर झाडून काढत होता. या व्यक्तीने त्या शेठजीला सांगितलं, मला देखील व्यवसाय करायचा आहे, तर कृपया मला काही आपण भांडवल द्या. माझा थोडासा व्यवसायामध्ये जम बसला की मी तुम्हाला ते भांडवल परत करीन. त्या शेठजीने एकदा याच्याकडे पाहिलं आणि विचार केला की अरे हा काय आपल्याला भांडवल परत करणार आहे. म्हणून काय द्यावं असा प्रश्न निर्माण झालेला असताना त्या नोकर जो आहे तो टोपलीमध्ये केर घेऊन बाहेर चाललेला होता. त्या केरामध्ये एक मेलेला उंदीर होता. शेठजीने तो मेलेला उंदीर हाती घेतला आणि याला सांगितलं, हेच तुला भांडवल. हा म्हणाला, ठीक आहे शेठजी, ज्यावेळेस माझा व्यवसायामध्ये जम बसेल त्यावेळेला मी तुमचं भांडवल तुम्हाला परत करीन, नक्की परत करीन. शेठजी म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही. आता बघा, व्यवसायाकरता भांडवल काय आहे, तर मेलेला उंदीर. हा तो मेलेला उंदीर घेऊन पुढे निघाला आणि रस्त्याने जात असताना पुढनं एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीने मांजर पाळलेली होती, पण तिची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे तिला शिकार वगैरे करता येणं शक्य नव्हतं. तर त्या मांजरीला भक्ष्य काही मिळेल का हे शोधत तो निघालेला असताना त्याला याच्या हातामध्ये तो मेलेला उंदीर पाहायला मिळाला. त्याने सांगितलं, अरे भल्या माणसा, उंदीर मेलेला आहे. होय मेलेला आहे. मग मला देतो काय? माझ्या मांजरीला मी तो देतो. त्याने सांगितलं, हे माझ्या व्यवसायाचं भांडवल आहे, त्यामुळे मी तुला विनामूल्य देऊ शकत नाही. 10 रुपये त्याची किंमत मोजावी लागेल. तो म्हणाला, ठीक आहे, 10 रुपये मान्य मला. आणि म्हणून मग 10 रुपयाला तो मेलेला उंदीर विकला. त्या 10 रुपयांपासून त्यांनी जरा हरभरे वगैरे घेतले, त्यावरती काही संस्कार केले. म्हणजे ही पण एक गंमत आहे बरं का. घेताना हरभरे घेतले 10 रुपयाचे, ते भिजत घातले, त्यानंतर त्याला फोडणी दिली, त्यात टमाटा वगैरे चिरून घातला आणि ज्या ठिकाणी उद्यान वगैरे आहे अशा ठिकाणी जाऊन बसला. आणि आता इच्छुक व्यक्तींना ते हरभरे देण्याकरता द्यायला लागला. एक द्रोणाचे 10 रुपये, एक द्रोणाचे 10 रुपये. त्याने 10 रुपयाचे जे घेतलेले हरभरे होते त्याचे त्याने 100 रुपये केले. आता 10 रुपयाच्या हरभऱ्याचे 100 रुपये झाले कसे? त्याचं उत्तर आहे की त्या हरभऱ्यांवरती झालेले संस्कार हे महत्त्वाचे. हरभऱ्यावरती जितके संस्कार होत गेले तितकं त्याचं मूल्य जसं वाढत गेलं आहे, त्याप्रमाणे आपल्या मानवी जीवनाचाही आपण विचार करा की आपण आपल्या जीवनावरती जेवढे संस्कार करू तेवढं आपलं मूल्य, जीवनमूल्य हे वाढत जात असतं. म्हणून संस्कारांना महत्त्व आहे. आपलं जीवनमूल्य वाढावं असं जर वाटत असेल तर संस्कार होणं हे फार गरजेचं आहे. असो, आपण ती भाग्याची कथा ऐकत आहोत. 10 रुपयाचे त्याने 100 रुपये केले, 100 रुपयाचे 1000 रुपये केले आणि असं करता करता एक दिवस तो देखील बाजारपेठेमधला प्रतिष्ठित व्यक्ती झाला. लक्षात घ्या, हे सर्व घडलं कसं, तर भाग्य अनुकूल होतं आणि त्या भाग्याला प्रयत्नाची जोड त्याने दिली
तो यशस्वी झाला. म्हणून माऊली समजावून सांगतात की भाग्याच्या उत्कर्षाने आणि उद्योगाच्या प्रयत्नाच्या निमित्ताने सर्व प्रकारची संपत्ती जशी आपोआप घरात प्रवेश करत असते, त्याप्रमाणे युक्त म्हणतो कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवता याचा. म्हणजे वरच्या उदाहरणाप्रमाणे, दृष्टांताप्रमाणे ज्याचा नियमित आहार विहार आहे असा पुरुष सहजपणाने योगाभ्यासाकडे वळतो आणि तो योगाभ्यासाकडे वळाला की त्याचा अनुभव आत्मप्राप्तीच्या रूपाने पिकतो, म्हणजे फलद्रूप होत असतो. ठीक आहे. म्हणून अर्जुना, ज्या भाग्यवान साधकाकडून आहारादिकांचा नियम पाळणे शक्य असते तो मोक्षाच्या राज्याने सुशोभित होतो, म्हणजेच त्याला मोक्ष प्राप्त होतो. बर, आता पुढे सांगतात, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोमपा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. म्हणजे काय? ज्याप्रमाणे वारा नसलेल्या स्थानामधला दिवा हा कंपायमान होत नाही, त्याप्रमाणे ती उपमा चित्ताचा निरोध केलेल्या आणि असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या अंतःकरणाला सांगितलेली आहे. म्हणजे जसा वारा नाही त्या ठिकाणची ज्योत दिवा हा कंपित होत नाही, हलत नाही, त्याप्रमाणे असंप्रज्ञात समाधीचा अभ्यास करणारा जो योगी आहे त्याचं अंतःकरण हे देखील चंचल होत नाही, ते स्थिर असतं. या संबंधामध्ये व्याख्यान करतात, युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. म्हणजे आहार विहारांचा नियमितपणा ज्या वेळेला समाधीच्या स्वरूपाला मिळतो त्यावेळेला, किंवा जिथे असं जणू काही पवित्र प्रयाग क्षेत्रच आहे त्या ठिकाणी ज्याचं मन आमरण क्षेत्रवासाचा जणू निश्चय केलेल्या संन्यासाप्रमाणे स्थिर राहतं. एक क्षेत्र संन्यास सांगितलेला आहे की विशिष्ट कालमर्यादेपर्यंत जी एक मर्यादा असते किंवा एखादं तीर्थक्षेत्र असतं तिथनं कधीही बाहेर पडायचंच नाही, त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. उदाहरणार्थ जर आपण गृहीत धरलं की पावस हे तीर्थक्षेत्र, या तीर्थक्षेत्री जर संन्यास घेतला तर प्रकृती चांगली राहो अथवा कशीही असो, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत पावसची भूमी वेश मर्यादा ओलांडायचीच नाही, असा जर आपण अंतःकरणाने निश्चय केला तर त्या निश्चयालाच क्षेत्र संन्यास असं म्हटलेलं आहे. मग ज्याने आहार विहारांचा नियमितपणा समाधीच्या स्वरूपाला मिळतो आणि ते जणू काही पवित्र प्रयाग क्षेत्र होतं, त्यावेळेला हे जे मन आहे चंचल मन, ते चंचल मन आमरण म्हणजे मनाचा मनमुखीपणा संपेपर्यंत क्षेत्रवासाचा जणू निश्चय केलेल्या संन्यासाप्रमाणे स्थिर राहतं, ते तेच राहतं. आणि अर्जुना, तू त्यालाच योगयुक्त म्हणावं. उदाहरण देता आहेत ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या, म्हणजे वारा नसलेल्या स्थानात असलेला निश्चल दिवा जसा असतो तशी त्या दिव्याची उपमा या योगयुक्ताच्या स्थिर चित्ताला आहे, हेही प्रसंगाने जाण. निर्वातीची या. एका साधकाने मला प्रश्न विचारला, वात नसलेला दिवा कसा असू शकेल? त्याला म्हणलं, अरे बाबा, निर्वात, वात शब्दाचा अर्थ वारा असा होतो. बर, मग आता भगवान म्हणतात की अर्जुना, तुझ्या मनातला अभिप्राय ओळखून तुला आणखी काही सांगणार आहे, ते लक्ष देऊन ऐक. काय ऐकायचं आहे? की तू योगाच्या प्राप्तीची इच्छा बाळगतो, म्हणजे योगाने जे प्राप्त होणारं मोक्ष सुख आहे ते प्राप्त व्हावं ही तुझी अपेक्षा आहे, परंतु त्या योगाचा अभ्यास करण्याविषयी मात्र प्रयत्नशील नाही आहे. तर याचं कारण काय? तू योगाच्या काठिण्याला भीत आहेस काय? ते कृपा करून मला स्पष्ट सांग. हो की नाही? मला अमुक फळ तर प्राप्त झालं पाहिजे, परंतु त्या फळाच्या प्राप्तीकरता मी जर प्रयत्नच करणार नसेल, प्रयत्न करण्याची जर माझी
इच्छा नसेल, भूमिका नसेल, तर ती गोष्ट मला कशी प्राप्त होऊ शकेल? म्हणून याचं कारण काय? म्हणजे फळाची इच्छा असणं आणि साधनाचा अंगीकार न करणं यामधलं कारण काय सांग. तरी पार्था हे जणे सायास घेशी हो म्हणे. किंबहुना अर्जुना, हा योगाभ्यास फार कष्टाचा आहे असं जर तुला वाटत असेल तर हे दुष्ट इंद्रिय याविषयी व्यर्थ बागुलबुवा निर्माण करतात असं आहे. म्हणजे योग कठीण आहे असं जर तुला वाटत असेल ना, तर हे इंद्रिय तुला चुकीचं सांगतायत असं लक्षात घे. असं बघ की जे आयुष्याला स्थिर करतं आणि संपत आलेले आयुष्य हे मरणापासून दूर करतं, त्या कडू औषधाला जिव्हा शत्रू मानत नाही काय. म्हणजे औषध कसं आहे तर मरणाला दूर करणारं आहे, त्याबरोबर आयुष्य कसं आहे, औषध कसं आहे तर आयुष्याला स्थिरही करणार आहे. पण असं जे कडू औषध आहे, जिव्हा त्याला शत्रू मानते, जीभ त्याला त्या कडू औषध घ्यायला नाही म्हणते, त्याप्रमाणे हे इंद्रिय जे आहेत, हे इंद्रिय या विषयांच्या त्यागाला दुःखद मानतात. म्हणून पुढे माऊली एक ओळी फार सुंदर देतात. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगा सारखे काही आहे. म्हणजे आपल्या हिताला जे जे पोषक आहे ते ते या इंद्रियांना नेहमीच दुःखकारक वाटतं. एरवी सर्व साधनांमध्ये योगासारखं सोपं दुसरं काय आहे रे? काय आहे? त्या आपल्या इंद्रियांना केवळ एका व्यवस्थित मार्गामध्ये नियंत्रितपणामध्ये आणलं की तो योग साध्य होतो. परंतु इंद्रिय अशी आहेत की ती स्वभावतः बहिर्मुख आहेत. त्यांना एका नियमामध्ये वागणं म्हणजे फार मोठं दुःख होतं, त्यांना स्वतःचा अपमान वाटतो. त्यामुळे ते नियमामध्ये वागू देत नाही, हीच मोठी अडचण आहे. बरं, पुढे सांगतात, यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. म्हणजे ज्या अवस्थेत योगाभ्यासाने नियमित झालेलं चित्त विषयापासून परावृत्त होतं आणि ज्या अवस्थेत योगी सत्व संपन्न झालेल्या अंतःकरणाने जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी अभेदाने पाहणारा होतो, त्या अवस्थेत तो योगी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होत असतो. हा श्लोकाचा असलेला सरळ सरळ अर्थ आहे. आता यावरचं व्याख्यान आपण बघा की म्हणून आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, त्याने होईल तरी होका निरोध यया. म्हणजे आसनाच्या बळकटपणापासून समाधीपर्यंत जो आम्ही अभ्यास चांगल्या प्रकाराने सांगितला आहे, त्या साधनानेच या इंद्रियांचा निरोध होईल. आपण पाहिलं ना, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे अष्टांग आपण पाहिले की नाही. मग बळकट आसन, स्थिर सुख आसनापासून तर समाधीपर्यंत जो अभ्यास योगाचा विचार आम्ही सांगितला आहे, त्या साधनांनीच इंद्रियांचा निरोध होईल. आणि हे मी तुला सांगितलेले आहे. हो म्हणून मानण्यासारखे आहे की नाही? एरवी तर असं आहे म्हणे की योगाभ्यासाने ज्या वेळेला इंद्रियांना निग्रहाचा वेध लागतो, त्यावेळेला चित्त आपल्या आत्मस्वरूपाच्या भेटीला निघतं, म्हणजेच अर्थात आत्मनिष्ठ बनतं. मग असं जे आत्मनिष्ठ बनलेलं चित्त आहे, ते चित्त विषयापासून परावृत्त होऊन अंतर्मुख होऊन, म्हणजे जेव्हा स्थिर होतं आणि आपण आपल्या वास्तव आत्मस्वरूपाला पाहतो, तेव्हा त्याला पाहताच हा आत्मा देहत्रयातीत आहे, सच्चिदानंद आहे, निरवधिक व्यापक आहे असं ओळखतं आणि ते आत्मतत्व मी आहे असं म्हणतं, असा अनुभव घेतं. म्हणजे ते चित्त जे आहे विषयांपासून परावृत्त झालं की अंतर्मुख होऊन काय होतं? स्थिर होतं. अंतर्मुख होऊन स्थिर झालं की आपल्या वास्तव स्वरूपाला पाहतं. म्हणजे हा आत्मा कसा आहे
त्याला पाहतं आणि मग अंतर्मुख झालेल्या त्या चित्ताने एकदा आत्मस्वरूपाकडे पाहिलं की ते त्या आत्मस्वरूपाला ओळखतं. कशा पद्धतीने ओळखतं की हा आत्मा देहत्रयातीत आहे, एक सच्चिदानंद रूप आहे, दोन आणि निरवधिक व्यापक आहे, तीन. अशा पद्धतीने आत्म्याला ओळखतो आणि ते आत्मतत्व म्हणजे तो परमात्मा मीच आहे असा अनुभव त्या ठिकाणी ते चित्त घेत असतं. म्हणजे ज्या ठिकाणी चित्त विषयापासून परावृत्त होईल त्या ठिकाणी हा अनुभव येतो. बरं, पुढे सांगतात सुखमात्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चरति तत्वतः. म्हणजे जे सुख नाशरहित आहे, केवळ सात्विक आहे, बुद्धीला ग्राह्य आहे, इंद्रियांना अगम्य आहे, असं ते सुख ज्या अवस्थेमध्ये योगी तत्वतः जाणतो त्या अवस्थेत स्थिर झालेला हा योगी आत्मस्वरूप सुखाच्या अवस्थेपासून कधीही विचलित होत नाही. आता बघा ते सुख कसं आहे तर त्या संबंधामध्ये विचार मांडतात. म्हणजे आपण पहिले पाहिलं ना, पहिल्या मागच्या ओळीमध्ये की ते चित्त मी आत्मतत्व आहे असा अनुभव घेतं, पण ते कसं आहे तर नाशरहित आहे, एक सात्विक आहे, दोन किंबहुना केवळ सात्विक आहे, दोन बुद्धिग्राह्य आहे, तीन आणि इंद्रियातीत आहे, चार. या गोष्टीचा विचार या ठिकाणी मांडतात. ते ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्य बैसे मग आपण अपा समरसे विरोनी जाय. म्हणजे त्या आत्मतत्वाची ओळख झाल्याबरोबर हे चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसतं आणि आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे त्या चित्ताचा चित्तपणाच विरून जातो. जया परत्या आणि का नाही, जया ते इंद्रिय नेणती काही. मग ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि प्राप्य असं दुसरं काहीच नाही, किंबहुना ज्याला इंद्रिय कधीच जाणत नाही ते सुख तो योगी आपणच होऊन आपल्या ठिकाणी होऊन राहतो. काय आहे तर परमात्मा स्वरूपाचा जर आपण विचार केला तर परमात्मा कसा आहे, इंद्रियांना अगम्य आहे, इंद्रियांनी ग्राह्य नाही आहे. म्हणून केनोपनिषदामध्ये असं चिंतन आलेलं आहे की हा परमात्मा कशाने जाणला जाऊ शकेल. तर त्याचं उत्तर देत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की हा डोळ्यांनी पाहिला जाऊ शकत नाही, कारण यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंशी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेयम यदिदम उपासते. जे डोळ्याने पाहता येत नाही परंतु डोळे ज्याच्यामुळे पाहू शकतात ते परब्रह्म परमतत्व आहे असं तू जाण. यत वाचा नभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेयम यदिदम उपासते. जे वाणीने व्यक्त करणं शक्य नाही परंतु वाणी ज्याच्यामुळे बोलते असं जे तत्व आहे ते परब्रह्म तत्व आहे. सर्वच इंद्रियांचा असा विचार मांडला गेलेला आहे की जे कानाने ऐकल्या जात नाही परंतु कान ज्याच्यामुळे श्रवण करतात ते ब्रह्म आहे. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेयम यदिदमुपासते. की मनाने देखील जसं चिंतन करता येत नाही परंतु मन ज्याच्यामुळे संकल्प विकल्प करू शकतं, चिंतनाला प्रवृत्त होतं किंवा चिंतनास सक्षम होतं, असा जो आहे तो परमात्मा आहे. म्हणजेच या ठिकाणी परमात्म्याची असलेली इंद्रियातीतता ही व्यक्त केली गेलेली आहे. म्हणून असं उपनिषदांनी म्हटलेलं आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, की ज्याच्या स्वरूपापासून मनासह सर्व इंद्रिय हे न त्याला प्राप्त होता परत माघारी फिरतात असा तो परमात्मा आहे. म्हणून इंद्रिय त्याला कधीच जाणत नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि दुसरं प्राप्य असं काहीच नाही आहे. मग असं जे ते सुख आहे तो योगी आपणच होऊन आपल्या ठिकाणी होऊन राहत असतो. म्हणून पुढील श्लोकामध्ये असं चिंतन करतात यम लब्ध्वा परम लाभम मन्यतेनाधिकंततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. म्हणजे तो योगी नित्य निरतिशय असलेल्या त्या सुखाचा लाभ संपादित करून त्यापेक्षा अधिक दुसरा लाभ मानत नाही
आणि ज्या सुखामध्ये स्थित झाला असता तो कोणत्याही मोठ्या दुःखाने देखील विचलित होत नाही. एकदा का तो परमात्मा प्राप्त झाला की त्यापेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, अशी स्थिती आहे. म्हणून माऊली असं म्हणतात, मग मेरूपासून थोरे देह दुःखाची नि डोंगरे, दाटी जोपा पडी भरे चित्त न दटे. म्हणजे एकदा का त्या नित्य निरतिशय सुखाचा लाभ झाला की त्यापेक्षा मोठा लाभ तर दिसतच नाही, परंतु मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या डोंगराने त्याचा देह दडपला गेला तरी पण त्या भाराने त्याचं चित्त कधीही दडपलं जात नाही. किंबहुना मग त्या योग्याचा देह शस्त्राने तोडला किंवा अग्नीमध्ये पडला तरी पण त्याचं चित्त एकदा का त्या महासुखामध्ये झोपी गेलं की पुन्हा ते जागं होत नाही. म्हणजे तात्पर्य असं आहे की वृत्ती एकदा अंतर्मुख होऊन ब्रह्मसुखनिष्ठ झाली की नंतर पुन्हा कोणत्याही कारणाने ती बहिर्मुख होत नाही. आणि याप्रमाणे त्या योग्याचे ते चित्त आत्मस्वरूपामध्ये प्रविष्ट होऊन जेव्हा स्थिर होतं तेव्हा मग ते चित्त देह कुठे आहे, देहाला मग म्हणजे ते चित्त नाही आणि तो देहही नाही आहे. देहाला यावेळी जगण्याकरता कशाची गरज आहे अशी चौकशी करत नाही. म्हणजे योग्याचं चित्त ज्यावेळेला आत्मस्वरूपामध्ये लीन होतं ना, प्रविष्ट होतं आणि स्थिर होतं, त्यावेळेला ते चित्त हा देह कुठे आहे आणि या देहाला जगण्याकरता कशाची गरज आहे वगैरे वगैरे काहीही चौकशी करत नाही. आणि त्याचं चित्त ब्रह्मसुखच होऊन जातं, म्हणून तो देहाला विसरून जातो. विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला, असं आपल्याला तुकोबारायाने देखील सांगितलेलं आहे. मग पुढे सांगतात, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्य चेतसा. म्हणजे तो दुःख संयोगाचा वियोग म्हणजे योग या संज्ञेला प्राप्त आहे असं जाणावं. म्हणजे काय होतं, दुःख संयोगाचा वियोग होतो. दुःख जे आपल्याला प्राप्त होणार असतं ते दुःख प्राप्त होत नाही, म्हणजे दुःखाचा वियोग झाला की नाही. हो, मग दुःख संयोगाचा जो वियोग आहे त्यालाच काय म्हणायचं, योग म्हणायचं. परमात्म्याशी भेट होते आणि दुःखाशी वियोग होतो, म्हणून दुःख संयोगाचा वियोग त्यालाच योग असं म्हणतात, असं जाणा. आणि तो योग हा साधकाने निश्चयपूर्वक आणि अव्यग्र चित्ताने साधला पाहिजे, केला पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची जोडी, संसाराची या तोडी गुंतले जे. म्हणजे ज्या आत्मसुखाच्या आवडीने जे मन पूर्वी संसाराच्या तोंडात अडकलेलं होतं किंवा असतं तेच नंतर पूर्वी अनुभवलेल्या त्या दुःखाची आठवण देखील करीत नाही. आत्मसुखाच्या आवडीने जे मन पूर्वी संसाराच्या तोंडात अडकलेलं होतं तेच या आत्मसुखाच्या प्राप्तीनंतर पूर्वी अनुभवलेल्या दुःखाची आठवण देखील करत नाही. म्हणून जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागे. म्हणून जे सुख या योगाची शोभा आहे, संतोषाचं राज्य आहे, आणि ज्या सुखाकरता आत्मज्ञानाचा अनुभव असावा लागतो ते सुख योगाचा अभ्यास करूनच प्रत्यक्ष पाहावं लागतं. आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच स्वतः सुखरूप होतो. म्हणजे पाहणारा जो आहे हा त्यावेळेला सुखरूप होतो. पुढे सांगतात, संकल्प प्रभवान कामां त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. अर्थात संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा सर्वतोपरी त्याग करून आणि तसेच मनानेच इंद्रियांचा सर्व बाजूंनी निग्रह करून सात्विक शनैः रूपमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे सात्विक धैर्याने वश केलेल्या त्या निश्चयात्मक बुद्धीने मनाला हळूहळू त्या विषयापासून परावृत्त करावं आणि आत्म्याच्या ठिकाणी स्थित करून दुसऱ्या कोणत्याही विषयाचं चिंतन करू नये.
ह्या 2 श्लोकांत मिळून एक भाव व्यक्त केलेला आहे, एक सिद्धांत भगवंतांनी सांगितलेला आहे. या दोन्ही श्लोकांचा अर्थ आपण लक्षात घेतला. आता ओव्या बघा. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. बाबा अर्जुना, की एका प्रकाराने तो योग हा फारच सोपा आहे, कारण की तो साध्य सोपा आहे, पण तो साध्य होण्याकरता संकल्पाला त्याचा पुत्र जो काम आहे तो नष्ट करून पुत्रशोक दाखवला पाहिजे. म्हणजे बघा, संकल्प निर्माण झाला की संकल्पापासून इच्छा निर्माण होत असते. मग संकल्पाचा काम हा कोण झाला? पुत्र झाला. जोपर्यंत काम परिसमाप्त होत नाही तोपर्यंत हा योग साध्य होत नाही. म्हणजेच कामाला पुत्रशोक दाखवावा लागतो, त्यावेळेला हे सुख प्राप्त होतं. जर हा संकल्प पंचविषय मेल्याचे ऐकेल आणि इंद्रिय हे नियमांच्या खांबाला बांधून टाकलेली पाहिल, तर त्या दुःखाने हा ऊर फोडून प्राणाला मुकेल. सर्व सुखदुःख कशामुळे आहेत? संकल्पामुळेच आहेत की नाही? की मी असं करेन, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अमुक पाहिजे. हा जो संकल्प आहे, हा संकल्प फक्त परमात्मा स्वरूपाविषयी असेल तर काही प्रश्न नाही, पण तो जर संसार विषयक असेल तर तो दुःख देणारा ठरतो. म्हणून या संकल्पाने पंचविषय मेले आहेत असं ऐकावं. म्हणजे सांसारिक पदार्थांविषयी त्याची प्रवृत्ती राहू नये. बरं, हे इंद्रिय जे आहेत ते नियमांच्या खांबाला बांधून टाकलेत असं त्याला दिसावं. म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातूनच तो संकल्प आपल्या कामाची पूर्ती करतो की नाही? आपल्या इच्छेची पूर्ती कशाच्या माध्यमातून होते? ती इंद्रियांच्या माध्यमातून होते. पण जर समजा असं झालं की हे इंद्रिय आपल्या विषय पूर्ती करणारे, इच्छा पूर्ती करणारे इंद्रिय हे आता नियमाच्या खांबाला बांधून टाकलेत, म्हणजे यांच्या प्रश्न आता आपल्या इच्छेची पूर्ती होणार नाही, हे ज्या वेळेला त्या संकल्पाच्या लक्षात येईल त्यावेळेला तो संकल्प, काम आणि इंद्रिय हे दोन्ही परिसमाप्त झाल्याचे पाहून त्या दुःखाने हा ऊर फोडून प्राणाला मुकेल. म्हणजे संकल्पच समाप्त होईल. आणि हे सर्व प्रकार जर वैराग्य करील तर मनात होणारी संकल्पाची येरधार संपून जाईल. आणि मग ती सात्विक बुद्धी जी आहे ती योगाभ्यासाला आवश्यक असलेल्या सात्विक धैर्याच्या राजवाड्यामध्ये सुखाने नांदेल. बरं, मग बुद्धी जर पुढे सांगितलेलं आहे, आता बुद्धीचा विचार चालला आहे ना, मग हीच बुद्धी जर धैर्याचं आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या मार्गाने नेऊन त्याला आत्म्याच्या घरामध्ये हळूहळू स्थिर करते. आणि याही एका पद्धतीने ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, याचा तू अर्जुना विचार कर. म्हणजे काय काय केल्याने योगयुक्तता सिद्ध होईल, कशा कशाने ब्रह्मप्राप्ती होईल त्याचा विचार करत असताना हा एक विचार सांगितला, हा एक मार्ग सांगितलेला आहे. आणि भगवान म्हणतात की आतापर्यंत मी तुला 2 मार्ग सांगितले, 2 साधनं सांगितले, पण तेही जर करता येणं शक्य नसेल तर आणखी एक सोपी युक्ती सांगतो, ती ऐक. कोणती युक्ती आहे ती? तर ती आता पुढच्या 26व्या श्लोकामध्ये सांगतात. यतो यतो निश्चलते मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैत दात्मन्येव वशम नयेत. म्हणजे ज्या ज्या कारणाने मन विक्षेप आणि लय यांच्या अभिमुख होऊन समाधीच्या विरोधी वृत्ती उत्पन्न करतं, त्या त्या कारणापासून निग्रह करून आत्म्याच्या ठिकाणीच त्या मनाला वश न्यावं, म्हणजे आत्म्याच्या अधीन करावं. म्हणजे ब्रह्मप्राप्तीकरता दुसरा कोणता मार्ग आहे तर सांगतात की मन हे कसं आहे, विक्षेप लय यांच्याकडे जाणार आहे, पण ज्या कारणांनी ते विक्षेपाकडे किंवा लयाच्या अभिमुख होतं आणि समाधीच्या विरोधी वृत्ती निर्माण करतं, तर त्या मनाला त्या त्या कारणापासून निग्रहित करून म्हणजे परतवून आत्म्याच्या अधीन केलं तरी देखील ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणून आता सांगतात, आता नियमूची हा एकला जीवे करावा आपुला,
जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेरा नोहे. म्हणजे आता हा एकटा निग्रहच मनापासून आपलासा करावा, की ज्या योगाने ते चित्त निग्रहाकरता केलेल्या निश्चयरूपी शब्दाच्या बाहेर जाणार नाही. आणि असं ते निग्रहरूपी मालकाच्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही, इतकं ते चित्तनिश्चय याच्या स्वाधीन झालं पाहिजे. जर एवढ्या निग्रहाला त्या निश्चयाने चित्त स्थिर झालं, किंवा या पद्धतीच्या निग्रहाच्या निश्चयाने ते चित्त स्थिर झालं, तर आपोआपच ते फळापर्यंत आलं आहे असं आपण मानावं. परंतु ते चित्त एवढ्याने आत्म्याची ठिकाणी जर स्थिर झालं नाही, तर त्याला मोकळं सोडून द्यावं. मग मोकळं सोडलेलं चित्त ज्या ज्या विषयाकडे जाईल, तिथून तिथून तो निग्रहच त्याला परत घेऊन येईल. असं पुष्कळ वेळेला घडलं म्हणजे ते आपोआपच स्थिर होईल. म्हणजे आतापर्यंत माऊलींनी ब्रह्मप्राप्तीचे किंवा योग मार्ग साध्य होण्याचे जे काही उपाय सांगितलेले आहेत, त्या उपायांचा साकल्याने आता एकदा विचार करा. चित्त निग्रहाकरता माऊलींनी एकंदरीत 4 उपाय सांगितले. पहिला उपाय काय सांगितला, की अष्टांग योगाने चित्ताला योगारूढ करावं, एक. दुसरा उपाय सांगितला, कुंडलिनीचं व्युत्थान करून षटचक्र भेदन करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचा लय करावा, 2. तिसरा उपाय सांगतात, की चित्त निग्रहाचा निश्चय करून एकदम ते आत्मनिष्ठ करावं. आणि चौथा उपाय सांगितला, की मोकळ्या चित्ताला विषयापासून निग्रहाच्या अभ्यासाने परावृत्त करून हळूहळू आत्मनिष्ठ करावं. असे एकंदरीत 4 उपाय आत्तापर्यंत माऊलींनी सांगितलेले आहेत, ज्याचा आपण विस्ताराने विचार करून आलो. आता पुढे सांगतात, प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. म्हणजे ज्याचं मन शांत अर्थात वृत्तीशून्य आहे, रजोगुण ज्याचा नष्ट झालेला आहे आणि जो तमोगुणाने रहित आहे, किंवा जो धर्म अधर्म विवर्जित आहे, अशा ब्रह्मस्वरूप योग्याला नित्य निरतिशय सुख प्राप्त होतं. पाठी केतुलिनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मिळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. म्हणजे निग्रहाचा अभ्यास केल्यानंतर कोणत्या तरी एका वेळेला त्या स्थैर्याच्या योगाने सहजच ते चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ येईल आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून ते आत्म्याशी एकरूप होईल. आणि त्या अवस्थेमध्ये म्हणजे असे ती अवस्था ज्या वेळेला होईल, की ते आत्मस्वरूपाला पाहून आत्म्याशी एकरूप होईल चित्त, त्यावेळेला अद्वैतामध्ये द्वैत बुडेल आणि ऐक्याच्या प्रकाशाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. अद्वैतात द्वैत उभं बुडलं म्हणजेच त्या ठिकाणी द्वैत भावना परिसमाप्त झाली, सर्वत्र त्याला एकच आपण आहोत असा अनुभव साध्य होईल. उदाहरण देतात, म्हणजे ऐक्याच्या प्रकाशाने त्रैलोक्य कसं प्रकाशित होईल किंवा अद्वैतात द्वैत कसं बुडेल, त्याला उदाहरण देतात. आकाशी दिसे दुसरे तै आभ्र जै विरे तै गगनेची का भरे विश्व जैसे. की आकाशामध्ये ज्या वेळेला वेगळं आभाळ दिसतं, ते जेव्हा वाऱ्याने विरून जातं, तेव्हा विश्व हे केवळ आकाशानेच भरलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याप्रमाणे अभ्यासयोगाने चित्त हे आत्मचैतन्यात लयाला जातं आणि हे सर्व विश्व चैतन्यच होतं. म्हणजे तात्पर्य, या सुखकारक उपायाने अशी आत्मप्राप्ती होते. हा 5वा उपाय जो आहे 27व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे, की काय करावं, निग्रहाचा अभ्यास करावा. आणि असं केल्यामुळे कोणत्या तरी एका वेळेला त्या स्थैर्याच्या योगाने ते चित्त आत्मस्वरूपाच्या जवळ येईल आणि आत्मस्वरूपाच्या जवळ आलं की आत्मस्वरूपाला पाहून ते आत्म्याशीच एकरूप होऊन जाईल. आणि ज्या वेळेला ते चित्त आत्म्याशी एकरूप होईल त्यावेळेला अद्वैतच राहील, द्वैत हे अद्वैतामध्ये बुडून जाईल. असं
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते. भगवान सांगतात की याप्रमाणे सर्व काळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्ताला स्थिर करणारा योगी हा धर्म अधर्म रहित होऊन अनायासे त्या ब्रह्मस्वरूप किंवा आणि देशकाल वस्तू मर्यादा रहित अशा असलेल्या सुखाला प्राप्त होतो. यावर व्याख्यान करतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे ऐकलं आहे त्या पद्धतीने जो सर्व काळ आपल्या चित्ताला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी आहे तो धर्म अधर्म रहित होतो. म्हणजे पाप पुण्यातीत होतो आणि अनायासानेच ब्रह्मस्वरूप असलेल्या आणि देशकाल वस्तू मर्यादेच्या परिच्छेदाने रहित असलेल्या त्या सुखाला प्राप्त होतो. या सोपिया योग स्थिती उकर देखील लागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. म्हणजे पुष्कळ साधनांनी त्या विषय वासनारूपी संपत्तीवर रुसून त्यांचा त्याग करून अशा सोप्या योगनिष्ठेने आत्मप्राप्तीचा उलगडा जाणलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत जी काही साधनं सांगितलेली आहेत तर या साधनांनी अनेक योग्यांनी आत्मप्राप्ती करून घेतलेली आहे. आणि ते आत्मप्राप्ती करून घेत असताना त्यांनी काय केले, विषय वासनारूपी संपत्तीवर ते रुसले आणि त्यामुळे त्या विषय वासनारूप संपत्तीचा त्यांनी त्याग केलेला आहे आणि सोप्या योगनिष्ठेने आत्मप्राप्तीला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे ही जी काही योगाची साधना सांगितलेली आहे ही अवघड आहे असं नाही आहे, तर सोपीच आहे. पण याकरता फक्त विषय वासना रूपी संपत्ती जी आहे तिच्यावर रुसून तिचा त्याग करावा लागतो एवढाच विषय सांगतात. मग असे जे ते साधक आहेत ते साधक सुखाच्या संगतीने सुलभ उपायाच्या सहाय्याने परब्रह्माच्या आत आले. म्हणजे परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झाले, एकरूप झाले. जसं पाण्यामध्ये मीठ विरघळून गेल्यानंतर ते पाण्याला सोडून देण्याचं जाणत नाही, त्याप्रमाणे ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर मग समरसतेच्या राजवाड्यामध्ये जगासह त्या महासुखाची दिवाळी दिसते. ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्थान आगवे तरी आन ऐके. की याप्रमाणे आपल्याच पायाने आपल्याच पाठीवर चालावं, हे जसं अघटित आहे तसा हा अद्वैत प्रकार आहे. म्हणून अर्जुना आत्तापर्यंत मी तुला चित्तस्थैर्याचे उपाय सांगितलेले आहेत आणि ते जरी तुला स्वाधीन करता आले नाहीत तर आणखी एक उपाय सांगतो, ऐक. काय आहे? भगवान एकाच गोष्टी करता अनेक वेगवेगळे उपाय सांगतायत. ज्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकोबरायांचा एक अभंग असा आहे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. की देव प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर तुला सोपा उपाय सांगतो. काय सोपा उपाय आहे? चित्त शुद्ध करून भावाने अर्थात श्रद्धेने भगवंताचं नामस्मरण करावं. बरं, काही साधकांनी सांगितलं महाराज अवघड वाटतंय, त्याच्यापेक्षा काही सोपं आहे का? त्यांनी सांगितलं आहे ना, ठीक आहे. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा, जे सत्पुरुष आहेत यांना नमस्कार कर, याने देखील तुला देव प्राप्त होईल. साधक म्हणाले मान्य आहे, परंतु याच्यापेक्षा काही सोपं आहे का? मग त्यांनी सांगितलं आहे ना, अनेकांचे कानी गुणदोष मनानानी, मनाने देखील दुसऱ्याच्या गुणदोषांचा विचार करू नको, हा उपाय आहे. साधक म्हणाले नाही, याच्यापेक्षा काही सोपा उपाय सांगता येईल का? मग त्यांनी सांगितलं तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, आयुष्यामध्ये फार नाही पण थोडा का होईना पर उपकार करा, याने तुम्हाला देव प्राप्त होईल. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. म्हणजे एक उपाय नाही म्हटलं तर दुसरा उपाय, दुसरा उपाय नाही म्हटलं तर तिसरा, तिसरा नाही म्हटलं तर चौथा, असे तुकोबरायांनी देवप्राप्तीचे अनेक उपाय सांगितले आहे की नाही. आणि एकापेक्षा एक सोपे उपाय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तद्वत त्याचप्रमाणे भगवंताने देखील या ठिकाणी
आपल्या या चित्तस्थैर्याकरता, चित्त निग्रहाकरता म्हणून अनेक उपाय सांगितले आहेत. परंतु हेही देखील अवघड वाटत असतील तर एकापेक्षा एक सोपा, एकापेक्षा एक सोपा असे उपाय सांगणं चाललेलं आहे. आता आणखी जो उपाय आहे तो कसा उपाय आहे तर 2 श्लोकांमधून तो उपाय सांगतात. 29 आणि 30 या क्रमांकाचे जे श्लोक आहेत या 2 श्लोकांमधून तो उपाय सांगितला गेलेला आहे. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहन्न प्रणश्यामि सच मेन प्रणश्यति. या 2 श्लोकाच्या माध्यमातून तो पुढचा उपाय सांगितलेला आहे. लक्षपूर्वक ऐका की योगाने ज्याचं चित्त शुद्ध आणि स्थिर झालं आहे आणि ज्याची दृष्टी सर्वत्र समान झालेली आहे असा योगी हा आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी आहे आणि सर्व भूत या आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे असं पाहतो. म्हणजे आत्म्याला सर्व भूतांच्या ठिकाणी आणि सर्व भूत आत्म्याच्या ठिकाणी असं त्याचं दर्शन होतं. आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति सपश्यति असं जे महाभारतकारांनी म्हणलेलं आहे तोच विचार या ठिकाणी सांगतायत. किंवा जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म, हे जे काही सर्व आहे ते ब्रह्मच आहे म्हणजे सर्वात ब्रह्माला पाहणं. किंवा एकमेवा द्वितीयम ब्रह्म, यामध्ये या एका ब्रह्मातच सर्व आहे म्हणजे सर्वत्र ब्रह्माला पाहणं किंवा ब्रह्मातच सर्वाला पाहणं. असा जो पाहणारा आहे त्याच्याकरता मी नष्ट होत नाही म्हणजे त्याला मी परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही आणि तो मला नष्ट होत नाही म्हणजे तो माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. अर्थात सर्वांमध्ये परमात्मा आणि परमात्म्यात सर्व असा पाहणारा जो योगी असतो तर त्या वेळेला योगी आणि परमात्मा हे परस्परांच्या ऐक्यामुळे अपरोक्ष असतात. अर्थात त्याला आत्मसाक्षात्कार त्या परमात्म्याचा होत असतो. आता या श्लोकावरती असलेलं जे व्याख्यान आहे या व्याख्यानाचा विचार करा. तरी मी तव सकळ देही असे येथे विचार नाही आणि तैसेची मी माझ्या ठाई सकळ असे. म्हणजे मी व्यापक असल्यामुळे सर्वांच्या देहात आहे आणि हे सर्व जगत अध्यस्त असल्यामुळे माझ्या ठिकाणी आहे. त्यामुळे जगत आणि मी या दोघांमध्ये विचार म्हणजे भेद नाही किंवा याविषयी विचार करण्याची मुळीच गरज नाही, कारण ही गोष्ट निसंदिग्ध आहे. परमात्मा अधिष्ठान आहे आणि त्यावरती जगत अध्यस्त आहे आणि परमात्मा व्यापक असल्यामुळे सर्वांच्या हृदयामध्ये सर्वांच्या देहामध्ये तोच एक परमात्मा निवास करतो. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे नजरेला दिसेल ते ते सर्व परब्रह्म स्वरूपच आहे असा विचार आपल्याला संत वाङ्मयाने देखील सांगितलेला आहे. आणि अशी ज्याची दृष्टी आहे तर तो या परमसुखाला प्राप्त होतो. जगत आणि परमात्मा हे दोघं भिन्न नाहीत. फक्त जगत जगत रूपाने न पाहता जगत जर आपण परमात्मा रूपाने पाहिलं तर ते जगत आपलं कल्याण करणारं आहे. असो हे ऐसेची संचले परस्पर मिसळले बुद्धी घेपे येतले होवा वेगा. म्हणजे जगत आणि परमात्मा यांची अशीच अनादी व्यवस्था झालेली आहे. कशी आहे की सर्व जगतामध्ये जगतातील अणुरेणूमध्ये परमात्मा व्यापक आहे, व्याप्त आहे, अशी अनादी व्यवस्था झालेली आहे. पण परमात्मा म्हणून त्या जगाकडे न पाहता जग म्हणून जगाकडे पाहणं म्हणजे त्या मिथ्या जगताचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अध्यास आहे. आणि जगताच्या ठिकाणी परमात्मा हा पारमार्थिक सत्य असल्यामुळे परमात्म्याचा संबंधता हा अध्यास आहे. यामुळे सत्यानृतांचं परस्पर मिश्रण झालेलं आहे आणि या मिश्रणातून बुद्धीला सत्य परमात्मा कळेल एवढा अधिकार असावा. जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील जन्माध्यास आणि अध्यास भाष्य जे आहे ब्रह्मसूत्राच्या आरंभी त्यामध्ये हा विचार मांडलेला आहे. जग कसं निर्माण झालं तर आचार्य म्हणतात खरं आणि खोटं
हे मिळून जग निर्माण झालं. सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम ममेदमिति नैसर्गिको यम लोकव्यवहारः असं आचार्य सांगतात. काय झालं, खरं आणि खोटं दोघांचं मिश्रण झालं आणि त्यामुळे नेमकं खरं काय नेमकं खोटं काय हे सामान्य जीवाला ओळखू येत नाही, ही त्याची असलेली अडचण आहे. उदाहरण आपणास सांगतो, संसर्गाध्यासाचं उदाहरण सांगतो की स्फटिक जर आपण पाहिलं तर स्फटिक कसा असतो, हा पारदर्शक असतो. पण तो स्फटिक जर लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलावर ठेवला तर तो स्फटिक लाल वाटतो. आणि मग कोणी जर पाहिलं तर तो काय म्हणेल की स्फटिक लाल आहे, परंतु वस्तुतः स्फटिक लाल आहे का? नाही. स्फटिक लाल दिसला का दिसला तर लाल असलेल्या जास्वंदीच्या फुलाच्या संसर्गामुळे. पण ज्या वेळेला जास्वंदीचं फूल बाजूला केलं जाईल आणि स्फटिक बाजूला केला जाईल त्यावेळेला जास्वंदीच्या फुलामध्ये असलेली लालिमा लालपणा तो जास्वंदीच्या फुलात जाईल आणि स्फटिकामध्ये असलेला शुद्धपणा पारदर्शकपणा हा स्फटिकाच्या ठिकाणी येतो. म्हणजे संसर्गाध्यासामध्ये काय होतं, संसर्ग दूर होतो आणि मूळ स्वरूप प्रगट होत असतं. तसा एक दुसरा अध्यास आहे की त्याला स्वरूपाध्यास म्हणतात. उदाहरणार्थ, दोरीवरती सापाचा भास झाला, पण ज्या वेळेला अधिष्ठानभूत असलेल्या दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेला दोरीतली दोरी ही दोरीमध्ये दोरी ही प्राप्त होते आणि भासलेला जो खोटा सर्प आहे तो निघून जातो. पण बघा, आपण भासलेल्या खोट्या सर्पाने आपल्याला भय कंप इत्यादी अनेक प्रकारचा त्रास दिला की नाही? बस त्याप्रमाणे जसा या ठिकाणी खरी दोरी आणि खोटा सर्प मिळून तो अध्यास तयार झाला, त्याप्रमाणे हे जगसुद्धा खरं आणि खोटं मिळूनच निर्माण झालेलं आहे. मग ज्या वेळेला या जगताचं यथार्थ ज्ञान होतं किंवा परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला त्या मिश्रणातून बुद्धीला सत्यरूप परमात्मा कळतो, म्हणजे अध्यास निवृत्त होतो. म्हणून अर्जुना, एरवीसुद्धा जो पुरुष ऐक्य भावनेने सर्व भूतांमध्ये समान असलेल्या मला ज्ञान लक्षण भक्तीने जाणतो किंवा भूतांच्या भेदाने जो अंतःकरणाने भिन्न होत नाही, म्हणजे हा कुत्रा आहे ही गाय आहे हे असं भेद जो भूतांच्या ठिकाणी करत नाही. भूतांचे भेद झाले परंतु अंतःकरणाने जो भिन्न होत नाही. काय आहे, पैठणमध्ये एक स्वामी होऊन गेले, त्यांचं नाव कदाचित वेगळं असेल, परंतु ते जे जे दिसेल दृष्टीला त्या प्रत्येकाला साष्टांग दंडवत घालायचे, म्हणून त्यांचं नावच पडलं होतं लोटांगण स्वामी. तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, गाढव जरी नजरेला पडलं तरी सुद्धा ते त्याला नमस्कार करायचे, कुत्र जरी नजरेला पडला तरी ते त्याला ब्रह्मभावाने नमस्कार करायचे. किंबहुना संत श्रेष्ठ श्री तुलसीदास स्वामीजींनी देखील असं म्हटलं आहे की नाही, सिया राममय सब जाग जाणे करहु प्रणाम जोरू जुग पाणी. म्हणजे जगामध्ये जेवढी स्त्री प्रकृती आहे ती सीता स्वरूप आहे आणि जेवढी पुरुष प्रकृती आहे ती रामस्वरूप आहे. त्यामुळे सर्व जगत मी सीता रामस्वरूप जाणतो, मानतो आणि दोन्ही हे हात जोडून याकरता त्यांना मी नमस्कार करतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे भूतांच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणामध्ये भेद निर्माण होत नाही, जो सर्व ठिकाणी केवळ परमात्म्याचं एकत्वच जाणतो, मग असा जो पुरुष आहे तो पुरुष आणि परमात्मा एक आहेत असं हे बोलत असताना सुद्धा व्यर्थ दिसतं. म्हणजे अर्जुना, एरवी असं बोललं नाही तरी तो योगी, सर्वत्र परमात्म्याचे दर्शन करणारा योगी आणि परमात्मा एकच आहे, तो मीच आहे. याला उदाहरण देतात, दीपा आणि प्रकाशा एक वकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. म्हणजे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये जशी एकाच प्रकारची योग्यता आहे त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी अभेदाने आहे. किंवा दुसरं उदाहरण देतात, जसं पाण्याच्या अस्तित्वानेच रसाला अस्तित्व किंवा आकाशाचे जे प्रमाण त्याच मानाने पोकळी असते, त्याप्रमाणे माझ्या सच्चिदानंद रूपाने तो योगी
सच्चिदानंदच असतो असा विचार व्यक्त करतात. सर्वभूतस्थितं यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. म्हणजे एकत्वाला प्राप्त झालेला किंवा मी परमात्म रूप आहे अशा एकत्वाचा दृढ निश्चय करणारा जो योगी, तो सर्व भूतांच्या ठिकाणी असलेल्या मला ज्ञानलक्षण भक्तीने जाणतो आणि मग पुढे तो प्रारब्ध कर्मानुसार कोणताही व्यवहार करीत असला तरी तो माझ्याच ठिकाणी राहतो. म्हणजे एकत्वाला एकदा का तो प्राप्त झाला आणि त्या योग्याच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी परमात्मा रूप आहे असा एकत्वाचा दृढ निश्चय झाला तर तो योगी ज्ञानलक्षण भक्तीने सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्म्याला जाणतो. आणि मग असा जो योगी आहे कसा, एकत्वाला प्राप्त झालेला, एक मी परमात्मा रूप आहे असा एकत्वाचा दृढ निश्चय प्राप्त झालेला योगी, दोन सर्व भूतांच्या ठिकाणी एका परमात्म्यालाच ज्ञानलक्षण भक्तीने पाहणारा, तीन असा जो योगी आहे तो प्रारब्ध कर्मानुसार काही जरी करत असेल तरी तो परमात्म्याच्याच ठिकाणी राहतो हे निश्चित आहे. म्हणजे व्यवहार कोणताही असू द्या पण तो परमात्मा स्वरूपच आहे. आहे की नाही. गोरोबा काका गाडगे मडके बनवतात, सज्जन कसाई मांस विकतात, नरहरी सोनार महाराज सोन्याचे अलंकार बनवतात, चोखामेळा महाराज वेगळं कार्य करतात, सावतामाळी शेती करतात. म्हणजे प्रत्येकाचा व्यवहार वेगवेगळा आहे की नाही, आहे, परंतु प्रत्येकाच्या आत्मस्थितीमध्ये मात्र समानता आहे. ते परमात्मा स्वरूपच झालेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एकदा एकत्वाला प्राप्त झालेला महात्मा काय करतोय याला काही महत्त्व नाही आहे. त्याने व्यवहारामध्ये काही जरी केलं तरी तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अभिन्न आहे हे मात्र निश्चित आहे आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणून या श्लोकावर व्याख्यान करत असताना म्हणतात, जेणे ऐक्याची ये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. म्हणजे हे अर्जुना, ज्या योग्याने ऐक्याच्या दृष्टीने सर्वत्र मलाच जाणलं आहे, जसे अनेक पटांमध्ये तंतू एकच असतो, पट अनेक आहेत परंतु तंतू मात्र एकच स्वरूप आहे की नाही. किंवा अलंकारांचे आकार पुष्कळ असतात पण सोनं पुष्कळ असतं का, नाही तर सोनं जसं एकच आहे. अशी ज्यांनी ऐक्यरूपी पर्वताची अवस्था केली आहे, किंवा जितकी वृक्षाची पानं तितकी रोपे लावलेली नसतात, झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे आपण रोपं लावलेले असतात का, नाही. याप्रमाणे अद्वैताच्या दिवसाने द्वैताची रात्र संपून ज्याला उजाडलेला आहे तो पुरुष, तो योगी प्रारब्ध कर्मामुळे या पंचमहाभूतात्मक देहामध्ये जरी सापडला असला तरी पण मला असे सांग की त्या योगाने तो बद्ध कसा होईल. म्हणजे त्या शरीरामध्येच आलाय म्हणून तो त्या शरीराच्या संगतीने बद्ध होईल काय, नाही. कारण अनुभवाच्या योग्यतेने त्याची माझ्याशीच तुलना होत असते. किंबहुना म्हणूनच बघा माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे, हा दिठीवा जयावरी झळके की हा पद्म करू माथव परुखे तो जीवची परितुके महेशेशी. गुरुदेव, आपल्या कृपेचा वैभव असा आहे की आपली कृपादृष्टी ज्याच्यावर झळकेल, आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकी प्राप्त होईल तो जीवच आहे, परंतु त्याची परब्रह्माशी तुलना होईल. भगवान म्हणतात की नाही, अनुभवाच्या योग्यतेने अशा त्या महात्म्याची तुलना माझ्याशी होते. ठीक आहे, माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचेनी अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला. आता माऊली म्हणतात की माझं संपूर्ण व्यापकपण ज्याच्या अनुभवाने व्यापलेला आहे त्याला व्यापक नाही म्हटलं तरी तो सहजच व्यापक झालेला असतो ना. म्हणून आता तो शरीरात तर असतो पण शरीराचा नसतो, म्हणजे त्याचं शरीराशी तादात्म्य नसतं. अर्जुना, ही अशी स्थिती माझ्या केवळ
शाब्दिक उपदेशाने तुला प्राप्त होईल असं मला काही करता येईल का? म्हणजे अर्थात तुला तसा अनुभवच घ्यावा लागेल. अर्थात काय, आत्तापर्यंत देवाने जो जो काही विचार सांगितलेला आहे, तर हा विचार केवळ ऐकून आपल्याला त्याचा अनुभव येईल का? तर केवळ ऐकून अनुभव येणार नाही आहे, तर आपल्याला तो अनुभव प्राप्त होण्याकरता तशा पद्धतीने त्या योगाचं आचरण करावं लागेल, तरच आपल्याला तो अनुभव येणार आहे. म्हणून आता पुढच्या 32व्या श्लोकामध्ये सांगतात, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. म्हणजे हे अर्जुना, जो आपला दृष्टांत करून आपल्यासारखंच सर्व भूतांच्या ठिकाणी सुख अथवा दुःख सम पाहतो, तो सर्वात श्रेष्ठ योगी मानला आहे. म्हणजे याला योगशास्त्रामध्ये प्रतिपक्ष भावना म्हणतात, की जे दुसऱ्याचं आहे ते जणू काही आपलं आहे आणि जे आपलं आहे ते जणू काही आपलं नाहीच, अशी जी भावना असते ना, याला प्रतिपक्ष भावना म्हणतात. परंतु ही प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी नाही बरं, ही दुःखाच्या ठिकाणी आहे. म्हणजे दुसऱ्याचं दुःख जे आहे ते जणू काही माझंच दुःख आहे असं म्हणून त्या दुःखाच्या निवृत्तीकरता प्रयत्न करणे, परंतु जे माझं दुःख आहे ते माझं दुःख नाहीच असं मानून त्या पद्धतीने वर्तन करणे म्हणजे प्रतिपक्ष भावना आहे. आणि अशी प्रतिपक्ष भावना ज्याच्या ठिकाणी आहे, भगवान म्हणतात तोच सर्वात श्रेष्ठ योगी मानला गेलेला आहे. हे फक्त दुःखाच्या बाबतीमध्ये किंवा सुखाच्या बाबतीमध्ये मानायचं आहे बरं का, की दुसऱ्याचं सुख ते माझंच सुख आहे आणि माझं सुख ते जणू काही माझं सुख नाहीच असा विचार, दुसऱ्याचं दुःख ते माझं दुःख आणि जे माझं दुःख आहे ते माझं नाहीच असा विचार करणं हे प्रतिपक्ष भावना आहे. नाही तर कदाचित असं म्हणाल, दुसऱ्याची गाडी ती माझीच गाडी आणि माझी गाडी ती माझी नाहीच, मग दुसऱ्याची माझी म्हणून तीच वापरतो, असं करू नका. आता या श्लोकावरती जे व्याख्यान आहे तेवढं एक बघा. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेयासारिखे जो चराचर देखे अखंडित. भगवान म्हणतात, म्हणून आतापर्यंत हा सांगितलेला जो शब्द विस्तार आहे तो असो. विश्वामध्ये साम्य पाहण्याकरता दोन विशेष आहेत. पहिला विशेष असा आहे, योमाम पश्यति सर्वत्र, आणि दुसरा विशेष आहे आत्मौपम्येन सर्वत्र. म्हणजे एक विशेष जो आहे हा पहिले 30व्या श्लोकात सांगितला आणि दुसरा विशेष हा आत्ताच्या 32व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तर या दोन विशेषांपैकी सर्वत्र मला पाहण्याच्या त्या विशेषाने किंवा सर्वत्र मला पाहण्याच्या ह्या विशेषाने चराचर विश्व अखंड सम आहे असं जो पाहतो. यावरती ज्या ओव्यात त्यांचं व्याख्यान बघा. सुखदुःखादी वर्मे का शुभे कर्मे दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो. म्हणजे जे योगी दुसऱ्याची सुखदुःख जाणतो व त्याच्या प्राप्ती निवृत्ती करता प्रयत्नही करतो, म्हणजे दुसऱ्याचं सुख जाणतो आणि त्याला ते सुख प्राप्त व्हावं याकरताही प्रयत्न करतो, दुसऱ्याचं दुःख जाणतो आणि त्याचं ते दुःख निवृत्त व्हावं याकरताही प्रयत्न करतो, पण स्वतःला होणारे जी काही सुखदुःखादी मर्म आहे आणि देहेंद्रियाने केलेले जे काही पाप पुण्यात्मक कर्म आहेत, हे दोन्हीही जो मनाच्या अनुकूल आणि प्रतिकूल धर्माने जाणत नाही. म्हणून मी म्हणालो ना, की जे माझं आहे ते जणू काही माझं नाहीच, त्या सुखदुःखाविषयी किंवा पापपुण्याविषयी जो अनुकूल प्रतिकूल धर्म जाणतच नाही, तो योगी किंवा जगामध्ये हे जे काही सारखं असलेलं आहे किंवा नसलेले पदार्थ आहेत आणि इतरही जे चित्र विचित्र पदार्थ आहेत ते सर्वजण आपलेच अवयव आहेत असं जो मानतो, म्हणजे सारखं असलेलं एक, नसलेलं दोन आणि इतरही चित्र विचित्र पदार्थ जे आहेत ते सर्व आपलेच अवयव आहेत अशी याची धारणा आहे. किंबहुना अर्जुना, हे एक एक काय सांगावं, ज्याला हे सर्व त्रैलोक्यच मी म्हणजे आत्मा आहे असं स्वभावतःला अनुभव आलेला आहे, तर अशा योग्याला
त्यालाही देह असतो खरं, परंतु त्यामुळे व्यवहारामध्ये सामान्य लोक त्याला सुखीदुःखी म्हणतात, हेही खरं. परंतु मला तर असं वाटतं की तो साक्षात परब्रह्मच आहे, तो सुखदुःखातीत आहे. सामान्य लोक जरी त्याला सुखी दुःखी म्हणत असतील तरी तो मुळामध्ये सुखी नाही, दुःखी नाही आहे. किंबहुना परमपूज्य बाबांच्या संबंधामध्ये मी असं ऐकलं, सोलापूरचे अविनाश काका गोडबोले होते. तर एक दिवस बाबांना त्यांनी सहज असा प्रश्न विचारला की बाबा प्रकृती कशी आहे. तर या महात्म्यांनी बाबांनी असं उत्तर दिलं की देहाची प्रकृती ही अनुकूल प्रतिकूल आहे, परंतु देहाच्या प्रकृतीच्या अनुकूल प्रतिकूलतेमुळे माझ्या अंतःकरणावरती कोणत्याही प्रकारची विकृती नाही आहे. हे उत्तर फार महत्त्वाचं होतं. असो, म्हणून जो आपल्याला विश्वरूप पाहावं आणि जे विश्व आहे ते आपणच अनुभवानं व्हावं. अर्थात भाव असा आहे की आत्म्याच्या परिच्छिन्नतेचा भ्रम जाऊन आत्मा विश्वरूप म्हणजे व्यापक असल्याचा प्रत्यय यावा आणि विश्वातील जडत्वाचा म्हणजे भिन्नत्वाचा भ्रम जाऊन ते आत्मस्वरूप चेतन आणि एकच आहे असं अनुभवास यावं, यालाच खरं साम्य असं म्हणतात. म्हणून अर्जुना, तू अशाच साम्याची उपासना कर. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्याची एक उपासिजे पांडवागा. म्हणजे आत्म्याच्या परिच्छिन्नतेचा भ्रम गेला पाहिजे. आत्मा हा परिच्छिन्न आहे ही भ्रांती गेली पाहिजे. आत्मा विश्वरूप आहे, व्यापक आहे याचा प्रत्यय आला पाहिजे. आणि विश्वामध्ये काही जड आहे किंवा विश्व हे भेदाने युक्त आहे हाही भ्रम गेला पाहिजे. तर ते विश्व हे केवळ आत्मस्वरूप आहे, चेतन आहे आणि एकच आहे असं अनुभवाला येणं हे खरं साम्य आहे. आणि अर्जुना, असं जे साम्य आहे या साम्याची तू उपासना करावी. जगामध्ये जडत्वाचा आणि भिन्नत्वाचा भ्रम गेला पाहिजे. सर्व जग आत्मस्वरूपच आहे, चेतन आहे आणि एक आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म एकमेवा द्वितीयम ब्रह्म हा अनुभव येणं म्हणजे साम्य आहे. आणि अर्जुना, तुला अनेक प्रसंगामध्ये आम्ही हे सांगितले, हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. की तुला पुष्कळ प्रसंगाने आम्ही याकरता सांगत आलो की साम्यापेक्षा जगात दुसरा महत्त्वाचा लाभ नाही. हा चित्तस्थैर्याचा 5वा उपाय आहे. सर्व विश्व ब्रह्मरूप अथवा आत्मरूप आहे अशा एकतेच्या अनुभवाने देखील या चित्ताला योग समाधी प्राप्त होते. म्हणजे एकंदरीत चित्तस्थैर्य कसं प्राप्त व्हावं. अर्जुनाचा प्रश्न होता ना की ही योग साधना जी आहे तर ही फार अवघड वाटते. योग साधनेच्या ठिकाणी आमचा अधिकार नाही. तुम्ही सांगितला तर मार्ग चांगला, परंतु त्या साधनेच्या ठिकाणी आमचा अधिकार नाही आहे. तर मग कसा अधिकार संपन्न होईल. हा योग प्राप्त करून घेण्याकरता काय काय करावं लागेल असा जो अर्जुनाचा प्रश्न होता, त्या प्रश्नाला अनुसरून चित्तस्थैर्याकरताचे भगवंताने हे 5 उपाय आत्तापर्यंत सांगितलेले आहेत. इथनं पुढे अर्जुन भगवंताला काही प्रश्न विचारणार आहे. अर्जुन उवाच योयम योगस्तया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहन्न पश्यामी चंचलत्वात स्थितीम स्थिराम. म्हणजे अर्जुन म्हणतो, हे मधुसूदना, परमेश्वरा, मनाच्या चंचलत्वामुळे तू जो हा सर्वत्र समदर्शनाचा योग सांगितलास त्याची स्थिर अवस्था मी पाहू शकत नाही. का? कारण की मन चंचल आहे. मन कसं चंचल आहे आणि भगवंताने सांगितलेला योग हा अर्जुनाला का पटत नाही. अर्जुनाला त्याच्यामध्ये आणखी काय अडचण जाणवते, त्या अडचणीचा विचार, अर्जुनाच्या मनोभूमिकेचा विचार, अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर भगवान कसं देतात हा विचार आणि 6व्या अध्यायाचं सिंहावलोकन, एक संक्षिप्त सारांश रूपाने चिंतन, एवढा भाग हा उद्याच्या प्रवचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल.
आणि 6व्या अध्यायाची आपली सांगता होणार आहे. आजचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी मी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.